एक मिनिट एक मिनिट दोन्ही टीमचे एक्स्ट्राच. चेक ठीक आहे. इथे इथे नाही कोण कॉमेंट मध्ये. ठीक आहे चालू करा. ठीक आहे. कोण हॅलो. तर सर्वांचं एकदा सर स्वागत आहे संध्याकाळी सत्रामध्ये. मॅच सुरू आहे वकरबा किंग्स विरुद्ध पार्श्वनाथ. यावेळेस लेट कट चांगला फटका येतोय रोहित आरवाडे यांच्या बॅटमधून. चांगली सिंगल पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता जाते ती 8 वरती. तर सुहास चौगुले. कॉमेंट बॉक्सचा जरा आवाज वाढवा. जरा आवाज वाढवा माझा माईकचा. हॅलो 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 चेक. हॅलो सिस्टम डॉल्बी. हॅलो 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 हॅलो. ठीक आहे. तर धावसंख्या आता मात्र 9 वरती पोहोचली. 1.10. आता मात्र कॅच सुटला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती मिळते. आणि ही जी मॅच सुरू आहे या मॅच मध्ये दोन्ही
पुढचा बॉल समेत टू रोहित. यावेळेस मात्र ड्राईव्हचा बॉल थोडासा बॅकफुटला खेळला गेला आणि चांगली बॉलिंग समेतच्या माध्यमातून. धावसंख्या आता थांबली गेली आहे. पुढचा बॉल हॅलो हां ठीक आहे. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होती ती 11 धावा 1 गडी बाद. जी मॅच सुरू आहे म्हणायच्या आतामध्ये ती मात्र औपचारिकता आहे. दोन्ही संघ स्पर्धेच्या बाहेर आहेत. एक औपचारिकता बाकी आहे. आपल्या प्रतिष्ठेसाठी ही लढाई सुरू आहे कारण दोन्ही संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेत. तर मात्र ही लढाई आपल्या प्रतिष्ठेसाठी. तर पुढचा बॉल पुन्हा सुरू होते मॅच. ओव्हर नंबर 3 साठी चेतन सरडे. चेतन सरडे सुहास पहिला चेंडू. शॉर्ट बॉलचा खरबूज समाजाला घेतला गेला सिंगल धावेसाठी आणि 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे आणि धावसंख्या अजून पोहोचते आता 1 ने पुढे जाईल. हॅलो 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 ठीक आहे हॅलो हॅलो माफ करा. ठीक आहे. वकारबाग संघ अजूनही या स्पर्धेमध्ये जिवंत आहे. क्वालिफायच्या रेसमध्ये आहे. तर फक्त पार्श्वनाथ संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आतल्या दिशेला चेंडू वळवण्यात येतोय. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे सुहास चौगुलेच्या माध्यमातून आणि 2 धावांसाठी हा बॉल पाठवला गेलाय. थोडासा आवाज माझा आवाज काहीच येत नाही ना पुढे. तर आवाज वाढवायला सांगा मग काय अडचण. शिवराज आवाज जरा चेक करून मग घे. तेच का आवाज माझा काहीच येत नाही पुढे तेच म्हणलं मी. थोडासा आवाज चेक करा एकदा माझा. हॅलो हॅलो ठीक आहे. आता मात्र 2.4 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या 16 वरती थांबली आहे. चेतन सरडे ओव्हर नंबर 3 साठी सज्ज आहे. धावसंख्या कोणती वाढ होत नाही. पुढचा बॉल यावेळेस फुलर यांचा बॉल आणि इथे मात्र ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि बॉलचा बॅटर संपर्क काहीसा तितका चांगला नाहीये. डॉट बॉल येते कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग चेतन सरडेच्या माध्यमातून. आता मात्र निर्धाव चेंडू येत आहेत. ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते ती 16 रन 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 16 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स विथ 1 लॉस. 1 गडी गमावला गेलाय. आता मात्र रोहित आरवाडे आणि सुहास चौगुले सज्ज आहेत ग्राउंडच्या मध्ये. तर बॉलिंगसाठी बदल केला जाईल. ओव्हर नंबर 4 साठी सज्ज होतोय तो पृथ्वीराज आणि एक डावखुरा गोलंदाज. तर पुढचा बॉल पृथ्वीराज टू रोहित. यावेळेस वा काय डिलिव्हरी टाकली गेली आहे. चांगला बॉल पृथ्वीराजच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डॉट. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय फुलर लेनचा बॉल सिंगल धावेसाठी आणि 1 रन पूर्ण होईल. नॉन स्ट्राईक वर तिथून पोहोचतोय तो रोहित आरवाडे. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला बॉल आहे पण त्या बॉलवरती 1 रन घेण्यामध्ये यशस्वी होतोय सुहास. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह केला आणि त्या बॉलवरती ओव्हर थ्रोची धाव परंतु चांगलं कव्हर केले गेले. मिथुनच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. मागे
कव्हर केले जाते. पुढचा बॉल. यावेळेस शॉर्ट बॉल. शॉर्ट बॉलचा स्वीप करायचा प्रयत्न, परंतु बॅटने बॉल संपर्क नाही आहे. सिंगल येते. 1 रन पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने षटक संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते ती 20 धावा 1 गडी बाद. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 20 रन्स ऑन द बोर्ड विथ 1 लॉस आफ्टर 4 ओव्हर्स. धावसंख्या 20 वरती थांबली गेली. 5वं षटक. ओव्हर नंबर 5 मध्ये आता पुन्हा सज्ज होतोय तो समेत टू सुहास. पहिला बॉल. बॅकफुटचा चेंडू आणि त्या बॉलवरती मात्र चांगली सिंगल पूर्ण केली गेली आहे आणि 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. धावसंख्या 1 ने जाते पुढे. तर पुढचा बॉल समेत टू रोहित. यावेळेस लेग कट. बॉल पडून बाहेरच्या वळण घेतला गेलाय. समेतकडे मात्र देखील ती कला आहे दोन्हीकडे बॉल वळवण्याची आणि समेतची मात्र चांगली बॉलिंग. या स्पर्धेमध्ये मात्र थोडा समेत व पृथ्वीराज थोडेसे शांत दिसले. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा बॅकफुटवरून पंच केला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती पुन्हा मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. 1 रन पळून पूर्ण केली जाते आणि आता मात्र वनडीमध्ये बॉल पोहोचवलाय. पुढचा बॉल समेत टू सुहास. शॉर्ट बॉलचा मात्र पुन्हा समाचार घेतला गेलाय. पुन्हा बॉल वनडीमध्ये. पुन्हा 1 रन. चांगली बॅटिंग सुहास व रोहित यांच्या माध्यमातून. तर पुढचा बॉल. समेत टू रोहित. यावेळेस देखील बॅकफुटला गेले आणि सिंगलचा प्रयत्न पूर्ण केला गेलाय. पुन्हा 1 धाव त्या बॉलवरती येते आणि या 1 रनने पुन्हा धावसंख्या पुन्हा पुढे जाईल 1 ने. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. तिथे मात्र चांगली फिल्डिंग होईल. 1 रन पळून पूर्ण जाते. ओव्हर संपते. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते ती 25. 1 गडी बाद. 25 धावसंख्या. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. चला लवकरात लवकर मॅच पूर्ण करून घेऊया. आता मात्र ओव्हर नंबर 6 साठी पुन्हा आता चेतन सज्ज होतोय. चेतन टू. तर सुहास स्ट्राईक वरती असणार आहे ओव्हर नंबर 6 साठी. चेतन. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र सिंगल पळून पूर्ण केली गेली आहे. तिथे जिनेच्या माध्यमातून 1 रन पूर्ण केल्यानंतर थ्रो येतोय आणि आता धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता चेतन टू रोहित. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल केला जात आहे. 1 2 3 खेळाडू मात्र विकेटच्या स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर लावली गेली आहे. आता मात्र चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल. तिथे मात्र 1 रन पळून पूर्ण केली जाईल आणि एका धावेने पुन्हा सुहास स्ट्राईक वरती येतील. आता मात्र चेतन टू सुहास पुन्हा एकदा.
यावेळेस एक आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही. पुन्हा चेतनचा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकफील्ड जाऊन पंच केला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. चांगली बॅटिंग होती सुहासच्या माध्यमातून. पुढचा बॉल, फुलरलेनचा बॉल. तिथे मात्र खराब फिल्डिंग. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगला फटका रोहित आरवाडे यांच्या बॅट मधून. चांगला चौकार येतोय आणि चांगली बॅटिंग रोहित आरवाडे यांच्या माध्यमातून होतीये. 4 धावांचा चांगला फटका खेचला गेलाय. आता पुढचा बॉल, चेतन टू रोहित. यावेळेस देखील फुलरलेनचा बॉल. चांगली स्टंपिंग ऋषभ चौलेच्या माध्यमातून. एक चांगली विकेटच्या मागून कला दाखवली गेली आहे आणि ही विकेट आता मात्र पूर्ण होईल. चेतनच्या खात्यामध्ये विकेट जातीये आणि रोहित आरवाडे मात्र आता माघारी परततील. चांगली बॅटिंग करून रोहित माघारी परतले. आपलं काम पूर्ण केले आणि रोहित मात्र माघारी परतले गेले. 6 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 32 धावा. आपण बिग स्क्रीन वरती पाहू शकता रिप्ले. एक चांगला रेकॉर्डिंग मात्र पाहायला मिळते आणि चांगला विकेटचं प्रदर्शन मिळते ऋषभ चौगुलेच्या माध्यमातून. आता मात्र बॅटिंग साठी रोहित कार्य येतोय. एक रोहित आउट झाला, दुसरा रोहित मात्र स्ट्राईक वरती पोहोचतोय. आता 6 ओव्हर धावसंख्या ती 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता ओव्हर नंबर 7 साठी पृथ्वीराज सज्ज होतोय. यावेळेस वा काय फटका खेचलाय. बॅकफूट जाऊन पंच केले. सिंगल धाव मिळणार आहे आणि नॉन स्ट्राईक वर जाऊन पोहोचेल तो सुहास. आता मात्र स्ट्राईक वरती पहिल्या बॉल सामना करेल तो रोहित गारे. पृथ्वीराज टू रोहित. पहिला बॉल रोहितचा. बॅकफुटला गेले. सिंगल धाव वन डे मध्ये. पुढचा बॉल, सर्वांना एक विनंती आहे. तिथे जे लेडीज गॅलरीमध्ये जेंट्स प्रेक्षक बसलेत माझ्या समोर, तिथून थोडस आपण या साईडला शिफ्ट व्हा. ती लेडीज गॅलरी आहे. विकेट येते. तिथे लेडीज गॅलरीमध्ये जे बसलेत प्रेक्षक, तिथे फक्त फॅमिली, लहान मुले आणि गर्ल्स तिथे जेंट्स नाही बसायचे. जेंट्स आपण ह्या साईडला या, काळ्या पडद्याच्या डाव्या साईडला. जेंट्स तिथं सहकार्य करा थोडंसं. या साईडला येऊन बसा. तिथे फॅमिली व लेडीजसाठी ते आपण स्टँड केले. आता पुढचा बॉल. पुन्हा एकदा पृथ्वीराज सज्ज होतोय. बॅटिंगसाठी न्यू बॅटर सज्ज होतील. रोहन. यावेळेस फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलची सिंगल पूर्ण केली गेली आहे. पृथ्वीराज टू रोहित गारे सज्ज होईल. यावेळेस मात्र ग्लान्स केले त्या बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्ट. सिंगल धाव पण पूर्ण केली गेली आहे. षटक संपते. 7 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होती आहे 36 धावा 3 गडी बाद. शेवटचं षटक. धावसंख्या ती 36 धावांवरती थांबली गेली. आता शेवटचं षटक अक्षय सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. रोहित गारे व रोहन सज्ज आहेत. शेवटचं षटक. षटकामध्ये मात्र मोठे फटके पाहायला मिळतील असं दिसतंय. आता मात्र अक्षय टू रोहित. पहिला बॉल शॉर्ट बॉल वरती मात्र सिंगल पूर्ण केली गेली आहे.
आता बॅटिंगसाठी रोहन सज्ज होत आहेत. अक्षय डू रोहन, पुढचा बॉल. ठीक आहे. एक सूचना आहे, एक सायकलची किल्ली व एक ॲक्टिवा गाडीची किल्ली मिळाली आहे. स्टेजवरती किल्ली आहे, कुणाची असल्यास हरवल्यास ओळख पटवून घेऊन जाणे. व्हाईट बॉल, एक स्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये ॲड होईल. धावसंख्या आता 1ने पुढे जाते. पुढचा बॉल अक्षय टू रोहित. यावेळेस कॅचची संधी आहे, परंतु इथे मात्र सम्मेद आहे. चांगली फिल्डिंग केली जाईल. 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धावसंख्या 2ने जाते पुढे. टीव्ही अँपरकडे निर्णय सोपवला गेलाय. रनआउटचा कॉल आहे. टीव्ही अँपरकडे निर्णय दिला गेलाय. टीव्ही अँपरचा निर्णय थोड्याच वेळात कळवला जाईल. विकेट येते. रनआउटची विकेट आता मात्र रोहन माघारी परततील. रनआउटच्या रूपाने लागणारा बॅटर नेम नॉन स्ट्राईक. बॅटर नेम नॉन स्ट्राईक निखिल. यावेळेस संधी पुन्हा कॅचची आणि मिस फिल्डिंग होतीये, परंतु 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. तिथे 1 रन पूर्ण केली गेली आहे आणि चांगली फिल्डिंग समेतच्या माध्यमातून नक्कीच 3 धावा वाचवल्या. आता पुढचा बॉल. यावेळेस मात्र संधी आहे आणि एक चांगला कॅच पकडला गेलाय. तर मात्र निखिल माघारी परतेल. 5वा धक्का बसतोय निखिलच्या माध्यमातून वखारबाग संघाला. निखिलच्या जागेवरती नवीन बॅटर सज्ज होतील. वरुण पाटील उर्फ सनिदा. यावेळेस चांगला फटका खेळला. तिथे फिल्डिंग चांगली होईल चेतनच्या माध्यमातून आणि 1 रन. ओव्हर संपतायत. 8 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 42, 42 धावा. विजयासाठी 43, 43 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 8 षटकांमध्ये. 48 फ्रॉम टीम धामणी 42. सर नेक्स्ट Captain. मॅच टॉस साठी या. संयम पाटील. यानंतरची मात्र एक मोठी मॅच आहे. यंदाची पुढची एक चांगली मॅच, प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळणार आहे. मार्केट यार्ड विरुद्ध धामणी या 2 संघांच्या माध्यमातून ही मॅच होतीये. तर मार्केट यार्ड संघाचे कॅप्टन आहेत तर धामणी संघाचा कॅप्टन संयम पाटील. आपण या स्टेजवरती या टॉस पूर्ण करून घ्यायचं आहे. तर मात्र 43 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 8 षटकांच्या माध्यमातून. फिल्डिंग सजवा. बॅट्समन पाठवून दिलेले आहेत. फिल्डिंग लावा. आता मॅच सुरू होते पुन्हा एकदा. तर यानंतरची एक महत्वाची मॅच धामणी विरुद्ध मार्केट यार्ड. स्ट्राइक वरती आहे. स्ट्राइक वर बॅट्समन नेम के कीर्तिकुमार. नॉन स्ट्राइक वरती सम्मेत. बॉलिंग साठी संभवतः पहिला षटक घेऊन 07
शशांक सर, शशांक कागवाडे ओव्हर नंबर 1 साठी पहिलं षटक घेऊन कीर्ती कुमार साठी. बेचाळीस धावांचं लक्ष. आता फुटचा पहिला बॉल. 43 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते आहे. पहिला चेंडू शशांक यांचा कीर्तीसाठी. यावेळेस ड्राईव्ह केले, चांगला स्टॉप, धावपट संधी, परंतु थोडासा फंबल. एक धाव वाचवले आपल्या संघासाठी सुहास यांनी. फुटचा बॉल. तर कॅचची संधी होती, परंतु थोडासा विकेट किपर पासून थोडासा लांब चेंडू आणि कॅच सुटला गेलाय. 1 रनच्या माध्यमातून संघाचं धावसंख्येचं खातं उघडते 1 वरती. फुटचा बॉल. आता मात्र पाठलागाला सुरुवात केली गेली आहे. 43 रन्स टू विन. आता मात्र फुटचा बॉल शशांक यांचा समेतसाठी. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय आणि त्या बॉलवरती मात्र 2 धावांचा प्रयत्न यशस्वी होईल. थोडीशी खराब फिल्डिंग होती तिथे सुहास यांच्या माध्यमातून आणि बॉल गेला 2D मध्ये. टीम दामनेनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. फुटचा बॉल. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे आणि त्या बॉलवरती मात्र चांगला प्रयत्न दाखवला गेलाय. फुटचा बॉल शशांक यांचा. लेट कट आणि त्यावरती मात्र सिंगल धाव येते. 1 रन पूर्ण होईल. धावसंख्या पुन्हा 1 ने जाते पुढे. चांगली बॅटिंग. फुटचा बॉल. फटका चांगला आहे. नटराज शॉट. 1 रन मिळते. षटक संपेल. 6 चेंडूंचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 6 धावा. 1 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 6 धावा बिनगडी बाद. आता मात्र फुटचा बॉल घेऊन सज्ज होईल. बॉलिंग साठी मात्र थोडासा डिस्कशन होतंय टीम मध्ये आणि फूड कोर्ट चालू झालेला आहे. प्लेयर साठीचा फूड कोर्ट चालू झालेला आहे. बॉलर सौरभ उपाध्ये. सौरभ उपाध्ये आता मात्र सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल सौरभ टू समेत. वाह, काय बॉल टाकला गेलाय सौरभच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केला, तिथे चांगली फिल्डिंग रोहित आरवाडे यांच्या माध्यमातून. डॉट बॉल, निर्धाव चेंडू सलग 2. फुटचा बॉल सौरभ टू. फुलरलेनचा बॉल. आता मात्र चांगला प्रयत्न केला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. फुटचा बॉल. चांगला बॉल आहे. चांगला बॉल, धावा संधी आहे, परंतु कोणतीही गडबड नाही. डॉट चेंडू येतोय. धाव मात्र निर्धाव आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होती आहे ती 9 रन बिनबाद 9. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. फक्त 3 धावा खर्च केल्या सौरभ उपाध्यायने आणि षटक संपवलं गेलं. तर मात्र
36 balls 34 runs to win. 30 would required from 36 balls. आता मात्र ओव्हर नंबर 3 साठी रोहित गारे सज्ज होईल बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल रोहित टू समेत. शॉर्ट बॉलचा समाचार घेतला गेलाय. वेगवान फटका, बॉल डिजिटल फाटून मैदानाच्या बाहेर. एक रन मिळतीये. एका धावेने धावसंख्या 10 वरती पोहोचली गेली. आता पुढचा बॉल रोहित टू के के. यावेळेस ड्राईव्ह केलंय, तिथे फिल्डर आहे सुहास. एक रन पूर्ण केली जाईल आणि आता स्ट्राईक वरती पुन्हा समेत पोहोचतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. तर मात्र पुढचा बॉल रोहितचा. तर मात्र पुन्हा पुल केले बॉलला. एक रन मिळून जाईल आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा 1 ने जाते पुढे. पुढचा बॉल. दोन्ही खेळाडू एकाच दिशेला एकाच एंडला आणि कीर्ती कुमार मात्र माघारी परतेल. कीर्ती कुमारचाच कॉल होता आणि तोच मात्र माघारी परतला गेलाय. तर पहिला धक्का बसतोय, पहिली विकेट जाते कीर्ती कुमारची. आता मात्र कीर्ती कुमार जागेवरती नवीन बॅटर सज्ज होईल, तो अक्षय. आता मात्र सज्ज होतोय तो अक्षय. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पोहोचली ती 12 वरती. आता अक्षय सज्ज होतोय बॅटिंग मार्ग वरती. पहिल्या बॉलसाठी रोहितचा सामना करेल. पुढचा बॉल रोहित टू अक्षय. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती मात्र चांगला फटका. एक रन त्या बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती एक रन साठी बॉल पाठवला गेला अक्षयच्या माध्यमातून. आणि आता मात्र चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. समेत व अक्षय. समेत स्ट्राईक वर सज्ज आहे रोहितसाठी. पुढचा बॉल रोहितचा. यावेळेस फुलर यांचा बॉल, तिथे मात्र ड्राईव्ह केलाय बॉलला. एक रन त्या बॉलवरती मिळणार आहे. स्ट्राईक वरती अक्षय सज्ज होईल. माफ करा, षटक संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 14 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र विजयासाठी 30 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान असणार आहे. 30 बॉल 29 धावा, प्रत्येक चेंडूच्या मागे 1 रन. प्रत्येक बॉलच्या मागे 1 रन विजयासाठी आवश्यक आहे. परंतु हे सोपं नाही आहे, लक्ष मोठं आहे. बॉल टू बॉल धावसंख्या मात्र अजूनपर्यंत आपण पाहिली की चेस नाही झाली. पुढचा बॉल लेट कट आणि त्यावरती मात्र बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल मात्र 1 डी डिक्लेअर झोन मध्ये पोहोचला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. निखिलच्या माध्यमातून हे 4थं षटक हाताळलं जाते. आता मात्र अक्षय स्ट्राईकवर सज्ज होतोय. प्रत्येक बॉलच्या मागे 1 रन. पुढचा बॉल निखिल टू अक्षय. चांगला फटका आहे, नटराज शॉट. 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. आता समेत साहेब सज्ज होतोय. निखिल टू समेत. पुढचा बॉल लेट कट, परंतु तिथे मात्र मिसफिल्ड होतीये आणि 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जातीये. 1 रन त्या बॉलवरती मिळतीये. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल निखिल. निखिल टू अक्षय. आता मात्र पुढचा बॉल डॉट बॉल. कोणती धाव ना, निर्धाव चेंडू. तर मात्र चांगला कमबॅक केला गेला निखिलच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल निखिल. वेळेस देखील चांगला फटका आहे, परंतु तिथे चांगली फिल्डिंग रोहित आरवाडे यांच्या माध्यमातून. चांगला स्टॉप केला गेलाय बॉल. निखिलचा पुढचा बॉल. निखिल टू अक्षय. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल.
यावेळेस देखील धावबाद संधी आहे, थ्रो दिला गेलाय परंतु थोडासा कलेक्ट करण्यामध्ये अयशस्वी होतोय आणि षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होती 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स विथ 1 लॉस. आता विजयासाठी 24 चेंडू 24 बॉल आणि 26 रन्सची आवश्यकता. 24 मध्ये 26 धावा विजयासाठी. ओव्हर नंबर 5 साठी संबोधता रोहित आरवाडे सज्ज होत आहेत असं दिसतंय. रोहित आरवाडेंचा षटक क्रमांक 5 सज्ज होईल, सुरू होईल. रोहित टू समेत. बॉल चेक केला गेलाय. गोविंद शेठ स्टेजवर या. ते वरून सुद्धा करू शकता तुम्ही. पहिला बॉल बॅकफुटला गेले, तिथे मात्र कॅच सुटला गेलाय. प्रयत्न चांगला होता परंतु एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र सुटला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती मिळते. आता मात्र अक्षय स्ट्राईकवर सज्ज होईल. आता मात्र रोहित वेलकम टू अक्षय. शेठजी, वेलकम. बॉल यावेळेस पूर्णपणे चकवलंय अक्षयला. अक्षय पूर्णपणे बीट झाला होता या बॉलला. पूर्णपणे फ्रंटफूट वरती गेला व पूर्ण बीट बॉल. आता पुढचा बॉल रोहित टू अक्षय. यावेळेस फटका चांगला आहे आणि चांगला कॅच. रोहन यांच्या माध्यमातून एक चांगला कॅच पूर्ण केला गेलाय आणि आता अक्षयची खेळी समाप्त होईल. अक्षय बॅक टू पॅव्हलियन जाईल. विकेट महत्वाची येते. रोहन यांचा चांगला कॅच तर रोहित यांची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता मात्र अक्षयच्या जागेवरती सज्ज होतोय ऋषभ चौगुले. ऋषभ देखील चांगली बॅटिंग करू शकतो परंतु या स्पर्धेमध्ये त्याची बॅट मात्र थोडीशी शांत आहे. धावा मात्र बॅटमधून नाही आल्या. आता मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल कारण की मॅच ऑन आहे. 21-25. पुढचा बॉल वन डी डिक्लेअर मध्ये बॉल पोचवला गेलाय आणि ऋषभ मात्र पहिल्या चेंडूवरती एकदा घेऊन नॉनस्ट्राईकला जातोय. आता मात्र समेत स्ट्राईक विथ सज्ज आहे. रोहित टू समेत. पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय, मिसफिल्ड होतीये. 2 धावांसाठी बॉल जाईल. सुहास यांच्या माध्यमातून मात्र दुसरी मिसफिल्ड होतीये आणि मात्र आता या मिसफिल्डचा फायदा उचलला जाईल. आता पुढचा बॉल फ्रंट फुटचा बॉल ड्राईव्ह केलाय. धावबाद संधी परंतु चांगली फिल्डिंग. आता मात्र सुहास यांच्या माध्यमातून चांगला स्टॉप केला गेलाय. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. 5 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 21 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात. आता 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 18-22. चांगला शॉट खेळला गेलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. एक सिंगल धाव चांगली केली गेली. आता पुढचा बॉल सौरभ टू
समेत ड्राईव्ह केले, बॉल जाईल तिथे, चांगली फिल्डिंग रोहित गारेच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या रोहितने आणि चांगला स्टॉप केला गेलाय. पॉवर प्ले षटक सुरू आहे, ते मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता समेतचा, परंतु इथे फिल्डर आहे मागे सज्ज होतोय रोहित गारे. पुन्हा तोच फटका, ग्लान्स केले पुन्हा एकदा. 1 रन त्या बॉलवरती पुन्हा मिळणार आहे. वेळेस फटका चांगला आहे आणि एक सोपा झेल पूर्ण केला जाईल रोहित गारेच्या माध्यमातून. आता विकेट येते समेतची, मोठी विकेट. समेत मात्र बॅक टू पॅव्हेलियन. आता मात्र 6 षटक पूर्ण धावसंख्या होते 24-3 विकेटच्या मोबदल्यात. आता विजयासाठी 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 12-19. वकारबाग संघाला जर बोनस हवा तर 32 धावांच्या आत थांबावं लागेल. बोनससाठी 32 धावा कराव्या लागतील जर बोनस आपल्याला वाचवायचा असल्यास. आता 12 चेंडूमध्ये 8 धावा कराव्या लागतील विजयासाठी. 12 चेंडू 19 धावा. बोनस घ्यायचा प्रयत्न मला नक्कीच केला जाईल वकारबाग संघाच्या माध्यमातून. आता 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सहा
विजयासाठी 16. बोनससाठी 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. ऋषभ बॅटर नेम नॉन स्ट्राईक. बॅट्समन नेम हर्ष नॉन स्ट्राईक. रोहित आरवाडे लास्ट षटक घेऊन सज्ज होत आहेत. बोनससाठी 5 धावा करायचे आहेत. बोनस जर आपल्याला द्यायचं नसेल तर पुढच्या संघाला, आणि 5 धावा केल्या तर बोनस. यावेळेस मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय ऋषभ. नक्कीच विश्वास आहे त्याच्याकडे, आत्मविश्वास आहे. थांब म्हणतोय बॅट्समनला नॉन स्ट्राईकच्या. पुढचा बॉल. यावेळेस देखील डॉट बॉल. आता मात्र 4 बॉल आणि 5 धावा नाहीतर बोनस मिळेल रोहित आरवाडे यांच्या संघाला. बोनस वाचेल. विकेट. ऋषभ माघारी परतला गेला आणि बोनस गुणासह विजय मिळण्याच्या एकदम जवळ पोहोचलाय तो वकारबागचा संघ. 3 पॉइंट्स मिळतील. 3 बॉल 16 विजयासाठी, 3 बॉल 5 बोनस वाचवण्यासाठी नेमिनाथ परशुरामनगर संघाकडे. मार्क वास्टिवा. तर आता पृथ्वीराज सज्ज होते बॅटिंग मार्कवरती. आता मात्र 3 चेंडू. कॅच आउट संधी आणि विकेट येते आणि आउट होईल रोहित आरवाडे यांच्या माध्यमातून. दुसरी विकेट. आता हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिकची संधी आहे. लास्ट मॅन इन, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मिथून सज्ज होतोय बॅटिंग मार्कवरती. पुढचा बॉल. 2 चेंडू 5 धावा. विजय होतोय आणि बोनस गुणासह विजय मिळवला गेलाय. टीम दामनी. हॅट्रिक देखील पूर्ण होते टीम दामनी डगआउट मध्ये या. रोहित आरवाडे यांची. तर पुढची मॅच आहे, महत्वाची मॅच, प्रेक्षणीय सामना आहे. धामणी विरुद्ध मार्केट यार्ड. धामणी संघाचे समर्थक देखील जमले गेलेत आता या मॅच साठी. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून.